नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये पुण्याची देखील निवडणूक पार पडली. रील स्टार माजी नगरसेविका म्हणून रुपालीताई ठोंबरे यांनी देखील पुण्यामध्ये निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचा दारुण असा पराभव झालेला आहे. रुपालीताई ठोंबरे या अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून राष्ट्रवादीकडून त्यांनी उमेदवारी केली, पण त्यांना त्या ठिकाणी दोन्ही प्रभागामध्ये पराजय पत्करावा लागला. रुपालीताई ठोंबरे यांचं नेतृत्व म्हणजे डॅशिंग, गरिबांना तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी सतत रुपालीताई पुढे असतात. पण ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. पराभव झाल्यानंतर रुपालीताई ठोंबरे यांनी प्रसार माध्यमांना माहिती सांगितली की EMI मध्ये घोटाळा झालेला आहे, या मशीन बदललेल्या आहे, असा त्यांनी गंभीर आरोप निवडणूक आयोगावरती डायरेक्ट त्यांनी ताशेरे ओढलेले आहे. तुम्हाला काय वाटतं, रुपालीताई ठोंबरे यांचा पराजय होण्यामागे कोणती कारण असू शकतात? हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये रुपालीताई ठोंबरे यांचं काम म्हणजे डॅशिंग लेडी आणि स्वतः रुपालीताई ठोंबरे ह्या वकील आहेत. आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.